आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राणा सावकाश. काय म्हणाले पोलीस? तर सांग ना समीरला सोडा म्हणून. सासूबाई हो, पोलिसांकडे पुरावा आहे की समीरनेच त्या माणसाला पैसे दिले आणि राणाला मारायला सांगितलं. बाई, जी गोष्ट घडणं शक्यच नाही त्याचा कसला पुरावा? अहो, घडलंय म्हणूनच तर पुरावा आहे ना. आता काय, आता कोर्टात केस उभी राहील आणि अख्ख्या जगाला कळेल तुमचा मुलगा खुनी आहे. त्याचा खरा चेहरा आता जगासमोर येणार आहे आणि त्याला शिक्षा होणार आहे. आता तुमची आणि त्याची खरी तोंड आता जगासमोर उघडी पडतील. नाही ग वृंदा, कणभर सुद्धा खोटं बोलत नाहीये मी. तुम्ही बोललात आणि मी विश्वास ठेवला. अशी परिस्थिती नाही राहिली आता आशालता महाले. एक लक्षात ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहील. समीरला त्याच्या पापाची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहील. वृंदा, ऐक ना ग. समीर माझा सासूबाई, मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते. हो. आशालताताई, तुम्हाला जेवढं वाईट वाटतंय तेवढंच वाईट मला सुद्धा वाटतंय. समीरराव तुमचा मुलगा आहे, तसंच ते माझ्यासाठी सुद्धा मुलासारखेच आहे. आपला राणा देवा घरी गेला आणि समीरराव या सगळ्या प्रकरणात अडकले. पण माझी खात्री आहे आपण नक्की या सगळ्यातनं बाहेर पडू. बघा तू, आणि समीरराव हे असलं काही करणार नाही त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पूर्ण विश्वास. माझ्या उभीचा अंदाज चुकणार नाही. ज्यांनी कोणी हे सगळं केलेलं आहे ना त्याला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त यावेळी ना मी कुणाची बाजू घेणार नाही. काय होतं, मी एका मुलीची बाजू घ्यायला गेलो की दुसऱ्या मुलीच्या काळजाला छेडे पडतात. त्यामुळे मी ठरवलंय की यावेळी मी कोणाचीही बाजू घेणार नाही. आणि मुळात ही लढाई, हे युद्ध हे माझ्यात आणि माझ्या मुलींच्या मध्ये नाहीच आहे. ही नियती आहे ना, ही नियती माझ्यासोबत भयानक युद्ध खेळते. माझा एक एक सैनिक गारद होत चाललाय असं मला वाटतं. आकाशा, मी उद्यापासून मी तुमच्यासोबत दुकानात येईल. मी मदत करेन तुम्हाला. समीरराव जे काही काम करायचे ते सगळं मी पण करेन. नाही काय आहे, समीरराव जोपर्यंत या सगळ्या कोर्टाच्या फेऱ्यात अडकल्यात ना तोपर्यंत त्यांचा सगळा बिझनेस आपण सांभाळला पाहिजे. हो काका, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय ते, पण खरंच याची गरज नाहीये. मी आहे ना, मी सांभाळेन सगळं. नाही नाही नाही, मी येणार. आता कुठे समीरराव नेटाने उभे राहायला लागले होते, हा बिझनेस करायला लागले होते.
पण आता या सगळ्यामध्ये अडकल्यामुळे ते पुन्हा शून्यावर यायला नको. पण त्यांची ही सगळी धडपड जर वाया गेली ना तर मला अजिबात आवडणार नाही. हा, काही नाही आपण सगळ्यांनी मिळून शेवटपर्यंत ही लढाई लढायची आहे. अशा लताताई, काही काळजी करू नका तुम्ही. मी आहे. काढू आपण या सगळ्यात ना नक्की काहीतरी मार्ग काढू. नका काळजी करू तुम्ही. हो बाई, यातून मार्ग काढलाच पाहिजे आणि ही लढाई जिंकायलाच पाहिजे बाई आपण. हो, जिंकायचीच. ही लढाई आपण जिंकायचीच. ओवी, चल निघायला हवं ग मला. हो. बरे बघ मुक्ता, आमच्या कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत तोपर्यंत क्लासेस कडे लक्ष ठेव. बाबा तुम्ही काळजी करू नका, मी लक्ष देते व्यवस्थित. आणि कोर्टाचं आटपलं की मी डिरेक्ट दुकानात जाईल. चला आलो तुझं. बरं, त्या वकील साहेबांना फोन केलास का? करते. अरे मी फोन वरच विसरले, चार्जिंगला लावलेला. आले, 1 मिनिटात आले. चल जा. काका आपण रिक्षा बघूया तोपर्यंत. हा चल. कुठे तिकडे पोलीस स्टेशनला न्यायची की कोर्टात न्यायची रिक्षा? ओवी थांब. कुठे? कोर्टात? आज समीरला कोर्टात हजर करणार आहेत ना? बरोबर, जा. तसे त्याची की सुटका होणार नाही. आज पोलीस त्याची कस्टडी मागतील. खुनाच्या केसमध्ये त्याला पोलीस कस्टडी नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही सगळे जाऊन काही होणार नाही. आपण त्याचा पडलेला चेहरा बघण्यासाठी नक्की जा. ताई, तू जे गमावलंय त्याबद्दल माझ्या मनात तुझ्याविषयी कणव आहे, सहानुभूती आहे. पण म्हणून सत्य बदलणार नाही ना. समीरने काहीच केलेलं नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी तुला काहीच कसं वाटत नाही का? तुझ्या बहिणीच्या नवऱ्याला तुझ्या नवऱ्याने मारले तरी तू त्याचीच बाजू घेतेस. हो, कारण माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे. त्यांनी काहीच केलेलं नाहीये. मग माझाही माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे. त्यांनी जे काही पोलिसात सांगितलंय